Hello student, welcome in biology video tutorial. We are learning topic number 5 and that is cell structure and organization. In this topic these are the points which are included, and today in this video lecture we are going to study the last point of this topic, that is the cytoskeleton. So let's see the component of eukaryotic cell, and that is the cytoskeleton, which with advancement in the light and electron microscopy, scientists revealed the presence of network of fibrils throughout the cytoplasm. It is called as cytoskeleton. जसजशी मायक्रोस्कोपीमध्ये प्रगती होत गेली, अधिकाधिक लहान गोष्टींचा सुद्धा उलगडा होत गेलेला आहे. यापूर्वी सायटोप्लाझम हे फक्त आपल्याला थीन, सेमी सॉलिड असं मॅट्रिक्स स्ट्रक्चर या पद्धतीने माहिती होतं, परंतु मायक्रोस्कोपीच्या इन्व्हेन्शननंतर आपल्याला हे सुद्धा कळलेलं आहे की सायटोप्लाझममध्ये सुद्धा काही फायबर लाईक स्ट्रक्चर्स असे आहेत की ज्या स्ट्रक्चर्समुळे प्रत्येक सेलला एक विशिष्ट आकार प्राप्त होतो. त्याचबरोबर तो जो सायटोप्लाझम आहे तो सायटोप्लाझम हा डेन्स बनतो, तो या नेटवर्कमुळे बनतो. आणि ह्या नेटवर्क जे आहेत ह्या नेटवर्कला नाव दिलेलं आहे सायटोस्केलेटन. Cytoskeleton consists of microtubules, microfilaments and intermediate filaments. सायटोस्केलेटन हे जे आहेत हे 3 टाईपच्या फायब्रिल्सपासून बनलेले आहेत, आणि हे तिन्ही टाईप कोणते कोणते आहेत तर मायक्रोट्युब्युल्स आहेत, मायक्रोट्युब्युल की जो या पद्धतीने दिसतो, त्यानंतर मायक्रोफिलॅमेंट आणि intermediate filament. These are the microfilament and this is intermediate filament. So these three types of filaments are there in cytoskeleton. हे 3 प्रकारचे फिलामेंट सायटोस्केलेटन मध्ये असतात. Microtubules are made up of protein that is tubulin. मायक्रोट्युब्युल्स जे आहेत मधला हा जो प्रकार आहे हा प्रोटीन ट्युब्युलिन पासून बनलेला आहे. त्यानंतर मायक्रोफिलामेंट्स आर मेड अप ऑफ ॲक्टिन. सो दिस इज मेड अप ऑफ ॲक्टिन. दिस इज द ॲक्टिन मटेरियल. अँड इंटरमिजिएट फिलामेंट्स आर कंपोज्ड ऑफ फायब्रस प्रोटीन्स. हा जो आहे हा फायब्रस प्रोटीन्सने बनलेले आहेत. हे फायबर लाईक प्रोटीन्स इथे आपल्याला बघायला मिळतात. देन सायटोस्केलेटन हेल्प्स इन मेंटेनन्स ऑफ शेप ऑफ द सेल. सायटोस्केलेटनमुळे प्रत्येक सेलला एक विशिष्ट असा शेप निर्माण होतो. कन्स्ट्रक्शन ऑफ द सेल, मोबिलिटी ऑफ सेल अँड द सेल ऑर्गनलीज, चेंजेस इन द शेप ऑफ द सेल्स अँड सेल डिव्हिजन. त्याचबरोबर सेल्सचं कन्स्ट्रक्शन, सेल्सची मोबिलिटी म्हणजे सेल्सचा आकार कधीकधी त्यांच्या मोबिलिटीप्रमाणे बदलत असतो, तर ते बदलणं, त्याचबरोबर सेलमधले असणारे सेल्युलर ऑर्गनलीज यांचं विशिष्ट पोझिशन मेंटेन ठेवणे, यासारखे इतर खूप सारे उपयोग किंवा फंक्शन्स ह्या सायटोस्केलेटनमुळे होतात. नेक्स्ट पार्ट आहे सेंट्रिओल्स अँड सेंट्रोझोम्स. हा सायटोस्केलेटनच्या व्यतिरिक्त इतर सेल्युलर कंपोनंट आहे की जो सेलमध्ये आढळतो, आणि हा विशिष्टपणे ॲनिमल सेलमध्ये आढळून येणारा सेल्युलर कंपोनंट आहे, आणि त्याचं नाव आहे सेंट्रिओल्स. सेंट्रिओल म्हणजे आपण सेल डिव्हिजन होत असताना हे ऑब्झर्व केलेलं आहे की स्पिंडल फायबर्स जे असतात क्रोमोझोमला अटॅच होऊन ते एकमेकांकडे ओढून घेतात. हे स्पिंडल फायबर्स ह्या सेंट्रोझोम्समधून तयार होतात, आणि ते प्रत्येक क्रोमोझोमला अटॅच होऊन ते क्रोमोझोमला खेचून घेतात. मग आपण या सेंट्रोझोम्सबद्दल माहिती थोडक्यात घेऊया. Each cylinders of the centrioles is made up of 9 set of triplet microtubules made up of tubulin. ट्युब्युलिन पासून बनलेल्या मायक्रोट्युब्युल्सच्या 3 अशा सेटपासून, सिलेंड्रिकल सेटपासून, आणि हे 3 ट्रिपलेट सेट्स जे आहेत हे 9 सेट जर एकत्रित आले आणि ते एका सर्क्युलर फॉर्ममध्ये, हा एक सेट, हा दुसरा सेट, हा एक तिसरा, हा, तर अशा पद्धतीने 9 सेट ट्रिपलेट सेट
एकत्रित येऊन एक मोठी ट्युब्युलेट तयार होते आणि त्यालाच हा सेंट्रिओल असं म्हटलं जातं. एव्हरी spaced triplet are connected to each other by means of non-tubulin protein. आणि हे सगळे ट्रिपलेट जे आहेत हे एकमेकांशी जोडलेले आहेत. तर हा जो जोडलेला प्रोटीन आहे याला नॉन ट्युब्युलर प्रोटीन असं म्हटलं जातं. तर ह्या प्रोटीनने हे एकमेकांना जोडले जातात. At the proximal end of the centriole there is a set of tubules called as hub. प्रॉक्झिमल एंड म्हणजे शेवटचं जे टोक आहे त्या ठिकाणी जे ट्युब्युल्स आहेत त्या ट्युब्युल्सला हब असं म्हटलं जातं. द पेरिफेरल ट्रिपलेट आर कनेक्टेड टू हब बाय मीन्स ऑफ रॅडियल स्पोक्स. आणि जे पेरिफेरल एरियामधले हे जे ट्युब्युल्स एकमेकांना जोडलेले आहेत त्यांना रॅडियल पोक्स असं म्हटलं जातं. ड्यू टू दिस प्रॉक्सिमल एंड ऑफ द सेंट्रिओल इट लुक्स लाईक ए कार्ट व्हील. आणि हे या पोक्सला जोडलेले असल्यामुळे ते एखाद्या बैलगाडीच्या चाकाप्रमाणे कार्टव्हील त्याच्याप्रमाणे हा दिसतो. द सेंट्रोझोम्स हेल्प इन द असेंब्ली ऑफ द स्पिंडल ॲपॅरेटस ड्युरिंग द सेल डिव्हिजन. त्याचबरोबर जे सेंट्रोझोम्स आहेत हे सेल डिव्हिजनच्या वेळेला स्पिंडल फायबर्स म्हणजे स्पिंडल ॲपॅरेटस जे तयार केले जातात ते तयार फॉर्मेशनसाठी यांचा उपयोग होतो. इट फॉर्म्स बेसल बॉडी ऑफ सिलिया अँड फ्लजेला. त्याचबरोबर या सेंट्रोझोम्समुळे काय होतं, सिलिया, आता इथे या डायग्राममध्ये आपण बघू शकतो ही बेसल बॉडी आहे आणि बेसल बॉडीमधून हे सिलियाज तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने सिलिया हे जे तयार केले जातात ते ह्या सेंट्रोझोम्समुळे तयार केले जातात. तर हा एक फंक्शन आहे सेंट्रोझोम्सचा. Next point, that is cilia and flagella. Let's see what are actual cilia and flagella. Actually you can see the size or length of that structure. On the basis of that their length they are called as cilia or the flagella. In case of flagella they are limited in number. flagella जे असतात हे नंबरने लिमिटेड असतात. एक असतो, दोन असते किंवा 4-5 एवढेच असतात एकाच जागेवरून अराईज झालेले. त्याच्या व्यतिरिक्त सिलिया जे आहेत, फ्लजेला व्यतिरिक्त सिलिया जे आहेत हे संख्येने भरपूर असतात, मात्र त्यांची लांबी जी असते ही लांबी खूप कमी असते. तर हा फरक आहे दोघांमधला, सिलिया आणि फ्लजेलामधला. दे आर फाईन हेअर लाईक मेम्ब्रेन बाउंड प्रोटोप्लाझ्मिक आउटग्रोथ दॅट ऑकर्स ऑन ए फ्री सरफेस ऑफ द सेल. सेलचा जो फ्री सरफेस आहे या सरफेसवरती आढळणारा, मेम्ब्रेनवरती बाउंड असणारा हा हेअर लाईक स्ट्रक्चर आहे. दे जनरेट द करंट इन फ्लुइड मीडियम फॉर पासेस ऑफ द मटेरियल अँड लोकोमोशन. हे सिलिया आणि फ्लजेला दोन्ही जे आहेत हे लोकोमोशनसाठी उपयोगाचे आहेत, कारण की ते एक प्रकारचे मूवमेंट निर्माण करतात की ते ज्या मीडियममध्ये प्रेझेंट आहेत. जनरली सिलिया अँड फ्लजेला आर फाउंड ऑन द सरफेस ऑफ द प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम विच आर सिंग्युलर in or unicellular. That is why for the purpose of their locomotion they use of the cilia or flagella. हे जे एकपेशीय ॲनिमल्स आहेत, एकपेशीय प्राणी जे आहेत, हे एकपेशीय प्राणी त्यांच्या लोकोमोशनसाठी सिलिया किंवा फ्लजेलाचा उपयोग करून घेतात. सिलिया आर स्मॉल इन साईज अँड मेनी इन नंबर. सिलिया हे जे असतात हे साईजने लहान असतात परंतु नंबरने जास्त असतात. सिलिया ॲक्ट ॲज अ ओराज कॉझिंग मुवमेंट ऑफ द सेल. सेलची ओरा कॉझिंग मुवमेंट जे आहे, मागे पुढे कोणत्याही डायरेक्शनमध्ये अचानक डायरेक्शन चेंज जे होण्याची जी क्रिया आहे, ह्या मुवमेंट ह्या सगळ्या सिलियामुळे परफॉर्म केल्या जातात. फ्लजेला आर लॉंगर अँड फ्यू इन नंबर. फ्लजेला मात्र हे कसे असतात, लांबीने जास्त असतात मात्र संख्येने कमी असतात. फ्लजेला प्रेझेंट इन द प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया आर स्ट्रक्चरली डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द युकॅरियोटिक फ्लजेला. फ्लजेला हे प्रोकॅरियोटिकमध्ये सुद्धा आढळतात आणि युकॅरियोटिकमध्ये आढळतात आणि दोघांमध्ये काहीसा फरकसुद्धा आपल्याला दिसून येतो. सिलियम or flagellum consist of basal body, basal plate and shaft
Basal body is placed in the outer part of the cytoplasm. सायटोप्लाझमच्या बाहेरच्या बाजूला मेम्ब्रेनला लागून हा त्यांचा काय असतो, बेसल बॉडी असते. आणि ह्या बेसल बॉडीलाच हे काय आहेत तर बेसल शाफ्ट असतो आणि त्याच्यावरती हे फिलामेंट्स आहेत. सो दिस इज अबाउट द फ्लॅजेलम अँड दिस इज अबाउट द सिलियम. इट इज डिवायडेड फ्रॉम द सेंट्रिओल. हे सिलिया आणि फ्लजेला हे जे आहेत हे सेंट्रिओलपासून डिराइव्ड झालेले आहेत, सेंट्रिओलपासून बनलेले आहेत. इट हॅज 9 पेरिफेरल ट्रिपलेट ऑफ द फायब्रिल्स. यांनासुद्धा 9 पेरिफेरल फायब्रिल्स असतात. शाफ्ट इज एक्सपोज्ड पार्ट ऑफ द सिलिया ऑर द फ्लजेला. आणि यांचा शाफ्ट जो आहे तो बाहेरचा सरफेस जो आहे याला शाफ्ट असं म्हटलं जातं. हा सरफेस जो आहे याला शाफ्ट असं म्हटलं जातं आणि हा एक्सपोज्ड असतो सिलियाला. इट कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट, शीथ अँड एक्झोनेम. Sheath and exoneme, these are the 2 parts of this component, and these parts are, this is inner sheath, this is outer sheath, and the overall structure or the surface of this cilia is called as axonema. The sheath is covering member of the cilium or the flagellum. sheath हे जे आहे हे सिलियम किंवा फ्लॅजेलियमला कवरिंग मेम्ब्रेन आहे. कोर कॉल्ड ॲज एक्झॉनिम. हा जो कोर आहे याला काय म्हणायचं, एक्झॉनिम. रनिंग पॅरलल टू द अलॉंग द ॲक्सिस. आणि हा जो एक्झॉनिम आहे हा ॲक्सिसची पॅरलल असतो. इट शोज 9 पेरिफेरल डबलेट अँड 2 सिंगल सेंट्रल फायबर्स. आणि यांच्यामध्ये डबलेट जे आहेत हे डबल ट्युब्युलिन स्ट्रक्चर जे आहेत हे किती आहेत, 9 आहेत. आणि आतमधल्या बाजूला सिंगल 2 ट्युब्युलिन्स आहेत. सो 9 + 2 सेट ऑफ दिस ट्युब्युलिन्स प्रेझेंट इनसाइड द these flagella. The central tubules are enclosed by central sheath. सेंटर जो ट्युब्युल्स आहेत, सेंट्रल ट्युब्युल्स हे जे 2 आहेत यांना म्हणायचं सेंट्रल शीथ. ह्या सेंट्रल शीथने हे एनक्लोज झालेले आहेत. This sheath is connected to one of the tubules of the peripheral tubulate by a radial pokes. आणि हा जो शीथ आहे ह्या बाहेरच्या ट्युब्युलिनच्या कोणत्या तरी एका ट्युब्युलिनला कनेक्टेड असतो. आणि हा कशाने कनेक्टेड असतो तर रॅडियल पोक्स. हे जे स्ट्रक्चर आहे याला पोक्स असं म्हणायचं. सो ह्या पोक्सने त्या डबलेटपैकी कोणत्या तरी एका ट्युब्युलिनला हा सेंट्रल शीथ कनेक्टेड असतो. सेंट्रल ट्युब्युल्स आर कनेक्टेड टू ईच अदर बाय ब्रिज. आणि मधले जे शीथ्स आहेत हे एकमेकांशी कनेक्टेड आहेत, ते ह्या ब्रिजने कनेक्टेड आहेत. The peripheral doublet are connected to each other through a linkers or interdoublet bridge. आणि हे बाहेरच्या बाजूला असणारे हे जे आहेत त्यांना कनेक्टेड लिंकर्स म्हटलं जातं किंवा इंटर डबलेट ब्रिज, ह्यांना इंटर डबलेट ब्रिज असं सुद्धा म्हटलं जातं. तर याने हे एकमेकांशी जोडलेले आहेत. सो दिस इज अबाउट द centromere, then cytoskeleton and cilia and flagella. So hope you like the video. All the important point in this video, students are requested to note down that point in your notebook. यामध्ये असणारे महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांनी आपल्या नोटबुकमध्ये लिहून ठेवायचे आहेत. धन्यवाद.